मी आली होती आईकडे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी। आता काही कारणाने मला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा नव्हता, मग आई म्हणे चल तू लवकर ये, मला थोडी डेकोरेशन मध्ये मदत कर। आता रांगोळीने का होईना पण मी छान असं मस्त डेकोरेशन केलं होतं, रांगोळी काढली होती आणि तिथून पुढे सुरू झाला हळदी कुंकवाचा कार्यक्रम। सगळ्या जणी आल्या होत्या। आता मी कायम आहे ना इन्व्हाइट यामुळे राहते कारण की माझ्या माहेर आणि सासर यामध्ये फक्त 10 मिनिटांचं अंतर आहे, त्यामुळे मी प्रत्येक कार्यक्रमाला छोटा असो मी इन्व्हाइट असते। त्यानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू झाला। खरं आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम गावांमधील प्रत्येक महिलांनी केला पाहिजे, कारण की आपल्या शेतातले कामं बाकी सगळे घरातले कामं सोडून हे इथे आल्या होत्या आणि खरंच खूप मज्जा आली। आता लेक आली म्हटल्यावरती लेकीला काहीतरी स्पेशल तर पाहिजे ना, त्यासाठी आईने पाणीपुरी आणली होती। आता मला देवश्रीमुळे काही बाहेर जाऊन खाता येते, त्यामुळे मग आईने घरी आणली। मग मस्त अशी पाणीपुरी एन्जॉय केली आणि त्यानंतर गेले मराई मातेच्या दर्शनाला। आईकडे आलीच होती, मंगळवार होता, म्हटलं चला देवश्रीला ना मराई मातेच्या मंदिरात घेऊन जाऊया दर्शनासाठी। आणि माझ्या देवावरती खूप श्रद्धा आहे, मी तिला जे पण मनापासून मागते ना ते मला ते नक्कीच देते। त्यानंतर मामासोबत मज्जा करत आणि देवश्रीचं सगळ्यांनी खूप सारं कौतुक करत संपली माझी 1 दिवसाची माहेरची सुट्टी। सांगते माहेरी आले ना की आपल्याला दिवसच पुरत नाही, आपला 1 दिवस सुद्धा असं वाटतं की मी आत्ताच आले होते आणि लगेच जाण्याची वेळ सुद्धा आली। आता कोण कोण या गोष्टीला माझ्यासोबत रिलेट करत असेल ना त्यांनी मला खाली कमेंट मध्ये सांगा।